चेन्नईमध्ये ज्वेलर्सच्या व्यापाऱ्याकडून 10 कोटी रुपये जप्त करण्यात आलेले आहेत। आयकर विभागाने ही माहिती दिलेली आहे। 10 कोटी रोकडसह 6 किलो सोनं देखील जप्त करण्यात आले आहे। प्रशांत कदम आपल्याबरोबर आहे। प्रशांत, काय अधिक माहिती? मधल्या 3 अपार्टमेंटवरती धाड टाकून एवढ्या मोठ्या प्रमाणातील रोकड आणि दागिने जे आहेत ते आयकर विभागाने हस्तगत केलेले आहेत, ज्याच्यामध्ये सध्या 10 कोटी रुपयांच्या जुन्या चलनाच्या नोटा आणि 6 किलो सोनं एवढी कॅश किंवा रक्कम जी आहे ती हस्तगत करण्यात आलेली आहे। जे पोलिसांनी माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार अर्जुन कुमार हिराणी नावाचा एक गोल्ड ज्वेलर जो आहे तो या सगळ्यामध्ये समाविष्ट असण्याची शक्यता आहे, कारण शेवटचे 10 दिवस उरलेले आहेत आणि त्यामुळं अनेक लोक जे आहेत ते आपला जुना चलनातला पैसा जो आहे तो गोल्डमध्ये, सोन्यामध्ये रूपांतरित करण्यासाठी अशा ज्वेलर्सकडे धाव घेत आहेत आणि काही ज्वेलर्स अजूनही जुन्या नोटांमध्ये त्यांना कन्वर्ट करून देत आहेत आणि त्याचमुळं ही अशा पद्धतीची कारवाई करण्यात आलेली होती। याच्या आधी चेन्नई आणि वेल्लोर परिसरामध्ये एक मोठी कारवाई करण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये तिरुपती बालाजी ट्रस्टचे काही संचालक समाविष्ट होते। त्याचा आणि या घटनेचा काही संबंध आहे का हे देखील पोलीस तपासून पाहत आहेत, कारण पुन्हा एकदा शेखर रेड्डी नावाचा जो संचालक आहे त्याचा देखील या बिझनेसमॅनशी संबंध असल्याचं सांगितलं जात आहे। प्राजक्ता, प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।